मालकांचा खरं तर आक्षेप असेल अगदी तर त्या खेळाडूंना पुढील SPL मध्ये खेळता येणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. अगदी संघ मालकाने जोपर्यंत नावं देत नाही तोपर्यंत त्या टीमला त्या खेळाडूला खरं तर बॅन केले जाणार नाहीये. 5 संघ मालकाने जे खेळाडू नाही आहेत त्यांचे नावं आपण आयोजकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जी हाँ प्रसाद, ये थोड़ी सी देखिए 2 रनों की पेनल्टी मिली थी अभी भी यहाँ से सह्याद्री वारिस को, और वही 2 रनों से मुकाबला हारी थी वो टीम। लेकिन ऐसा कभी होता होता नहीं है कई मुकाबले में, लेकिन ऐसा होना नहीं चाहिए। फिर एक बार केजी मल्टी कड़ाव टीम ने टॉस जीता है और फैसला किया है गेंदबाजी का। गेंदबाज तैयार, उठाकर खेला है गेंद लॉन्ग ऑफ की तरफ, वन बाउंस सीमा पर, मिलेंगे रन 4। थँक यू डीजे। A1 ग्रुपचं बघा या ठिकाणी आपण याचं मॅच असेल खैरमाता आणि त्यांच्या विरोधात संघ ये ब्रदर्स, या 2 संघांमध्ये मॅच असेल। 2 टीमचा कॅप्टनला आम्ही विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा है। इस गेंद के ऊपर सिंगल आता बा, और सिंगल की मदद से टीम का टोटल है रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। ये कीपर का मुकाबला है, 6 गेंदें फेंकनी होगी गेंदबाज को। केजी मल्टी कड़ाव टीम पिछला मुकाबला आसानी के साथ जीता था, लेकिन इस मुकाबले में संघर्ष करती हुई नजर आएगी। पक्की हुई गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, जी हाँ अंपायर की उंगली उठी और यहाँ पर दुर्घटना घटी। खिलाड़ी को दिखा दिया डग आउट का रास्ता, बल्लेबाज आउट। सन्माननीय धीरज दादा दोरे यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत आयोजकांच्या वतीनं। त्यांना विनंती आहे की आपण जा टॉस बॉक्स मध्ये आमच्या आयोजक कमिटी आहे, आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाईल। विकेट आई है, तीसरी गेंद के ऊपर कमबैक देखने को मिला गेंदबाज धनेश। पक्की हुई गेंद थी, शॉर्ट पिच गेंद, हुक किया है, गेंद जाएगी सीमा पर, मिलेंगे रन 4 4 4। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच रामदास अर्जुन येलेबन। टीम इस वक्त अच्छी स्थिति में लग रहा है। 3 छक्के अभी तक, 2 छक्के अभी तक धागे बल्लेबाज। एक छक्का आया था समीर के बल्ले से, दूसरा छक्का धनुष के बल्ले से। बेहतरीन फील्डिंग वहां पर लॉन्ग ऑफ की तरफ, जब तक खिलाड़ी फील्ड करेंगे गेंद को तब तक वो सिंगल चुराने का मौका वहां पर बना था। उस सिंगल के साथ टीम का टोटल है स्कोर कार्ड के ऊपर पीपी 10 रनों के ऊपर। पिछले मुकाबले में भी आपने देखा था कि 14 रनों का लक्ष्य रखा था वहां पर सह्याद्री वॉरियर्स टीम ने, और उसमें 2 रनों की पेनल्टी मिली थी, और 12 रनों का लक्ष्य रखा था केजी मल्टी कड़ाव टीम के सामने, वो आसानी के साथ पूरा किया था। लेकिन इस मुकाबले में कितना लक्ष्य रखना चाहेंगी रामदास अर्जुन 11 की टीम, वो देखना। अभी भी 1 गेंदों का खेल बचा हुआ है। शॉर्ट पिच गेंद थी, मिड विकेट की तरफ खेला है, खिलाड़ी दौड़ के आएंगे, जब तक गेंद को फील करेंगे तब तक वहां 18 हिट, एक और विकेट का पतन, और यहां से 1 रन मिलेगा। 1 रन के साथ टीम का टोटल है वो 11 रन, आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए बनाने होंगे 12 रन। हॅलो, थँक्यू सो मच। चला नेक्स्ट मॅच आता खरं तर ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल।
यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच ग्रुप ए मधून टॉप करणारा संघ अर्थातच खेरमाता प्रसन्न 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ग्रुप C2चा अर्थातच ए ब्रदर्स. दोन्ही टीमच्या कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचा आहे. शेवटचा पुकार आहे. टॉस करणं फार महत्त्वाचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय. चला दोन्ही टीम श्री खेरमाता प्रसन्न 11 टीम आणि ए ब्रदर्स, चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. थैंक यू सर. इस चलो बीच मैदान के अंदर सलामी के जो बल्लेबाज है प्रारंभिक उनको मैदान के अंदर भेजना है. बल्लेबाजी करती हुई टीम में यहाँ से नजर आएगी केजी बुल्टी कड़ाव. पिछला मुकाबला आसानी के साथ जीता था. अगदी जे सुपर 8 साठी जे 8 संघ आलेले आहेत ते 8 संघाचे संघ मालकांना खरं तर नारायण शेठ दामशे यांच्या वतीने प्रत्येक संघ मालकांना अगदी या ठिकाणी घड्याळ देण्यात आलेले आहेत. स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. खरं तर नारायण शेठ दामशे यांचा मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. अगदी सुपर 8 मध्ये आलेल्या सर्वच संघ मालकांना या ठिकाणी घड्याळ गिफ्ट केलं जातोय. थैंक यू सर. दोनों प्रारंभिक बल्लेबाज. येस सर, थँक्यू सो मच. येस, या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच ए ब्रदर्स संघाने. खरं तर टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करार, कारण की समोरचा संघ पाहिला तर नुकताच श्री खेरमाता प्रसन्न पण अगदी त्या टीमने पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असताना सामना जिंकला. त्या टीम सोबत खेळत असताना तुमचा काय रणनीती आणि काय गेम प्लॅन असेल तुमचा? काय नाही, आमचा ओपनर जोडी त्यांना आउट करायचे, नरेश आणि रामदास, बस बाकी काय नाही. सुपर 8 मध्ये आलात, अभिनंदन. आणि सुपर 8 मध्ये खेळत असताना आणि आता या स्पर्धेसाठी तुम्ही काय म्हणाल? काय नाही, स्पर्धा खूप छान आहे. JD11 वन फॅमिली खूप आयोजन चांगलं आहे. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. अगदी या ठिकाणी नारायण शेठ दामशे यांच्या वतीने प्रत्येक संघ मालकांना या ठिकाणी खरं तर वॉल वॉच या ठिकाणी देण्यात येते. खरं तर घड्याळ गिफ्ट केले जात आहेत नारायण शेठ दामशे यांच्या वतीने. खरं तर नारायण शेठ दामशे यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. प्रत्येक संघ मालकांना या ठिकाणी घड्याळ देण्यात येतोय. खरं तर टॉप 8 सुपर 8 मध्ये आलेला सर्व संघ मालकांना या ठिकाणी खरं तर घड्याळ देण्यात येत आहेत. येस, ओवर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सर. चलते बीच मैदान के अंदर जहाँ पर यहाँ से जो लक्ष्य रखा था 11 रनों का, उसमें से 2 रन फिर एक बार पेनल्टी मिलेगी अर्जुन रामदास से अर्जुन 11 टीम को. जैसे कि चलते और टारगेट बनेगा यहाँ से 6 गेंदे और 10 रन बनाने होंगे, यानी कि केजी मल्टी कड़ाव टीम को इस लक्ष्य का किस तरह से पीछा कर पाएगी या फिर गेंदबाज रोक पाएंगे इस लक्ष्य को. आने वाले 6 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. स्ट्राइक पे बल्लेबाज रहेंगे यहाँ से धनेश और उनका साथ दे रहे सुरेश और उनका साथ देंगे इस वक्त बल्लेबाज राज. पिछले मुकाबले के हीरो, बेहतरीन बल्लेबाजी की थी राज ने. पिछले मुकाबले में 3 छक्के लगाकर मुकाबला अपनी तरफ खींचा था कि जी मल्टी कड़ाव टीम को जीतवाया था. लेकिन इस मुकाबले में फिर एक बार क्या राज जीता पाएंगे अपने दमखम से. शॉर्ट पिच गेंद थी, हुक किया है मिड विकेट की तरफ, गेंद निकल जाएगी, ऐसा लगा था कि निकल जाएगी, लेकिन वहां पर स्टॉप किया चेंडू गेंद को और सीधा विकेट कीपर के 10 रनों में फेंका. तब तक दूसरा रन यहां से आसानी के साथ और 3 रनों के साथ टीम का टोटल यहाँ पे 3 रनों के ऊपर आपको देखते नजर आएगा. 10 रन का पीछा इस वक्त कर रही है. 4 गेंदे और 7 की जरूरत. ऐसा ही मुकाबला कुछ घटा था पिछले मुकाबले में भी. 4 गेंदों में 8 रनों की जरूरत थे. उस वक्त 2 छक्के धाकर राज ने उस मुकाबले में पलटवार किया था,
लेकिन क्या इस मुकाबले में उसी तरह से उस अंदाज में खेलेंगे या फिर गेंदबाज रोकने में कामयाब रहेंगे। धनेश देख सकते हैं आप गेंदबाजी की ट्रैप पे देखना होगा किस तरह से किस लाइन के बल्ले का पेश खोला, अंपायर की उंगली उठी और दुर्घटना घटी। एक और विकेट को चलता किया है मैदान से बाहर और दिया यहां से केजी मल्टी कड़ाव टीम को ये पहला झटका। थँक्यू सो मच इटीजे। त्याच दरम्यान आम्ही विनंती करू जगन दादा मसे यांना की दादा आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत। तुम्हाला विनंती असेल आपण याच्या व्यासपीठावरती खरं तर सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जगन दादा मसे यायचं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत। थैंक यू सर, थैंक यू सो मच। अभी भी 3 गेंदे और बनाने होंगे 7 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। लक्ष्य थोड़ा सा कठिन होता हुआ नजर आ रहा है यहाँ से केजी मल्टी कड़ाव टीम को, लेकिन एक बिग हिट, एक बड़ा हिट आएगा ना तो मुकाबला बहुत ही अच्छी स्थिति में नजर आएगा। नए बल्लेबाज यहाँ से आएंगे बीच मैदान के अंदर, धनेश, जिनके कंधों के ऊपर अब जवाबदारी जरूर रहेगी। गेंदबाज चले, क्या बात है, कमाल की गेंद थी, थोड़ी सी नीचे रखी, लाइन लेंथ थोड़ी सी यहाँ से अच्छी देखते हुए नजर आएगी। बैट के लिए यहाँ से रिव्यू जरूर लिया है, अंपायर का रिव्यू है, क्या बल्लेबाज अंपायर रिव्यू यहाँ पर जरूर चेक करेंगे हमारे अंता गावंडा सर। देखना होगा हर एक गेंद इंपॉर्टेंट होगी इस मुकाबले में। अरे फेयर डिलीवरी, अच्छी गेंद, वहां पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जरूर निकली थी, लेकिन जैसा टिप्पा गिरा था ना वो पूरी तरह से सामने गिरा था और इसी के चलते फेयर डिलीवरी। यानी कि आने वाली 2 गेंदे और जीतने के लिए 7 की जरूरत। 2 गेंदे 7, एक छक्का, एक सिंगल, क्या आएगा 2 गेंदे के ऊपर? एक गेंद निर्णायक रहेगी, इस गेंद के ऊपर सिंगल भी आता है तो मुकाबला बनेगा, लेकिन यहाँ पर रन लेना चाहते थे। फिर एक बार नजदीकी मामला और फिर एक बार तीसरे अंपायर की तरफ रुक किया। यहाँ पर देखना होगा यहाँ से क्या विकेट आएगी तो फिर मुकाबला यहीं पे खत्म हो जाएगा, ऐसा ही लगेगा, क्योंकि 7 रनों की जरूरत थी। इस गेंद के ऊपर सिंगल आता है तो फिर आखिरी गेंद के ऊपर जाएगा। नजदीकी मामला है। और यहां से OUT आउट, बैट्समैन आउट, धक्का लगेगा यहां से केजी मल्टी कड़ाव टीम को और एक गेंद जीतने के लिए यहां से जरूरत रहेगी वो 7 रनों की। क्या मुकाबला घटा, ऐसा लगा था केजी मल्टी कड़ाव टीम आसानी के साथ जीतेगी इस मुकाबले को, लेकिन क्या गेंदबाजी, यहाँ पर गेंदबाज धनेश के द्वारा बेहतरीन स्पेल, 2 रनों की पेनल्टी भी मिली थी इस टीम को, लेकिन कोई दबाव नहीं। हमारे उत्तम पादिर सर अब खुश रहेंगे क्योंकि एक गेंद 7 रनों की जरूरत है। हडी कौशल्य विभाग के खरे तर अध्यक्ष आहेत ते, खूप मोठं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेसाठी देखील राहिलेलं आहे। त्यांचं आम्ही पुन्हा एकदा जेडी ग्रुप आणि सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय। एक गेंद जीतने के लिए 7 की जरूरत है। नए बल्लेबाज बीच मैदान के अंदर देखते हुए एक गेंद 7 की जरूरत है। क्या ये गेंद कोई खराब डालेगा गेंदबाज या फिर एक गेंद हवा में और इसी के साथ मुकाबला जीता यहाँ पर रामदास अर्जुन 11 टीम ने। ऐसा लगा था केजी मल्टी कड़ाव टीम इस मुकाबले को आसानी के साथ इस लक्ष्य का पीछा कर पाएगी,
लेकिन क्या गेंदबाजी की है, बेहतरीन गेंदबाजी, और इसी के साथ ये मुकाबला भी जीता है। वेल प्लेड बॉस रामदास अर्जुन 11 टीम। और सुपर 8 का हिस्सा भी बने, अब खुश रहेंगे यहाँ से पूरी टीम और टीम के संघ मालिक भी। जिस तरह से जो वो मुकाबला ऐसा लगा था कि कोई कितने खिलाड़ी शॉट थे उनके, इसकी वजह से वो मुकाबला गवा पाएगी, लेकिन 2 रनों की पेनल्टी मिलने के बावजूद भी उन्होंने ये मुकाबला आसानी के साथ जीता। थैंक यू डिजर, थैंक यू सो मच। 4 ओवर का मुकाबला रहेगा। इसके ऊपर ध्यान देना है सभी कप्तानों को। इसके बाद जो मुकाबले होंगे वो सभी मुकाबले 4 ही ओवर के रहेंगे, क्योंकि आज मेगा फिनाले हैं। इसके चलते जितने भी मुकाबले रहेंगे वो सभी मुकाबले 4 ही ओवर के खेले जाएंगे। टॉस जीता इस वक्त फिलहाल टीम ट्रिपल ए ब्रदर्स टीम ने, और फैसला किया है गेंदबाजी का। दोनों हमारे मेन अंपायर बीच मैदान के अंदर डीके और मयूर पारकर सर को आप देखेंगे बीच मैदान के अंदर। दोनों को शुभकामना रहेगी आज के दिन के, क्योंकि आज आखिरी दिन है इस मुकाबले में। मेगा फिनाले, ग्रैंड फिनाले, और काफ़ी ताज़ा संख्या में दर्शक भी इस मुकाबले का आनंद उठाते हुए, ऐसा लगा है जैसे सह्याद्री प्रीमियर लीग पूरी तरह से झूम उठी है। ऐसा ही कुछ नज़ारा बीच मैदान के अंदर बाहर दिखता हुआ। और रायगढ़ ठाणा मुकाबला भी होना बाकी है। इसी के लिए प्रसाद सर, इतने दर्शक, इतने ताज़ा में दर्शक आए हुए इस मुकाबले, इस मैदान के ऊपर, और वो मुकाबला भी कड़ा रहेगा। आज वो मुकाबला देखने के लिए भी काफ़ी दर्शक उत्सुक थे, क्योंकि रायगढ़ ठाणे जब भी मुकाबला होता है ना, बहुत ही कड़ा मुकाबला होता है। पूरे अब हमारे समाज के पूरे आदिवासी खिलाड़ी जो तारे सितारे वो सभी नज़र आएंगे उस मुकाबले में। तो फिर चलते बीच मैदान के अंदर, जहाँ पर टॉस जीतने के बाद गेंदबाजी का किया है फैसला। बल्लेबाजी के लिए प्रचारण किया यहाँ से। स्ट्राइक पे होंगे बल्लेबाज नरेश, आड़े बल्ले से खेला है, शॉट फाइनली की तरफ, खिलाड़ी कोई तैनात नहीं है। गेंद सीमा रेसे से नजदीक रोका है वहां पर, तब तक वो आसानी के साथ दूसरा रन भी पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के पास नजर आया, और 2 रनों के साथ यहाँ से खाता खोलती हुई टीम नजर आएगी बैटिंग करते हुए। खैर माता 11, प्रसन्न 11 ये टीम थोड़ा सा संघर्ष करते हुए नजर जरूर आएगी।
सन्माननीय अरुणदादा वागचोरे सरांचा या ठिकाणी सन्मान खरं तर आम्ही करणार आहोत. या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय अरुणदादा की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जा आणि आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय गजाननाथ म्हसे या साहेबांचा देखील इथे यथोचित सन्मान या ठिकाणी आम्ही या मंचावरती करणार आहोत. या दोघही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. स्टॉस बॉक्समध्ये आज सन्मान आम्ही अरुणदादा वागचोरे यांना देखील विनंती करतोय. त्यानंतर गजाननाथ म्हसे या साहेबांना देखील आम्ही आमंत्रित करतो की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. जगन्नाथ म्हसे या साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण जायचंय टॉस बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. इस बीच अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. एक और आएगी डॉट गेंद. कमाल की गेंदबाजी की जा रही पावर प्ले में. पहला ओवर आप देख सकते हैं उमेश को हाथों में. अभी तक कोई बड़ा हिट आया नहीं प्रसाद सर, लेकिन यहाँ से पावर प्ले में रन बनाने बहुत जरूरी है. हाँ, आज के बर्थडे बॉय अनिल दोरे सर को आप देख सकते हैं बीच मैदान के अंदर. और आज उनका हैंडसम बॉय देखते हुए आज बर्थडे भी है और आज बहुत ही बड़ा दिन है उनके लिए. उनको भी हम दिल से शुक्रिया अदा करेंगे और बर्थडे की उनका केक भी आज काटेंगे ज़रूर इस स्टेज के ऊपर. गेंदबाज चले, लिफ्ट ऑन द राउंड विकेट, उठा कर खेला है, बल्ले के बीचों बीच आई है और जड़ दिया यहाँ से मिड विकेट के ऊपर से. दैट इज बिग 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 हिट 6 रन. कमाल. थैंक यू सो मच. बल्ले के बीचों बीच आई थी इस गेंद और उसको भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. कमाल का छक्का धागा बस बल्लेबाज रामदास नरेश ने. और इसके चलते टीम का टोटल यहाँ पर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 10 रन के ऊपर 10 रन के ऊपर आप देख सकते हैं. पहला ओवर यहाँ से मुकम्मल. 4 ओवर का मुकाबला है और 4 ओवर में फिल मिला के प्रसाद सर आप देखेंगे कि टारगेट 40+ रन बनाना बहुत जरूरी है इस मुकाबले में, क्योंकि सुपर 8 के ये मुकाबले जो है ना जितने भी वो काफी कड़े मुकाबले होंगे. नक्कीच सर, आज पाहिले तर सकाळचं सत्रापासून आज धावांचा पाऊस पाहायला मिळाला. कारण की पहिल्याच मॅचमध्ये 80+ धावा बनल्या गेल्या आणि त्या धावा चेस देखील झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 70+ धावा बनल्या गेल्या. अगदी आज धावांची लईलोटी या मैदानावरती पाहायला मिळते. जी हाँ, रन तो बनेंगे क्योंकि आज मेगा फिनाले है. आज के संडे के दिन में बल्ले का अंदरूनी हिस्सा और सीधा वहां पर कैच मुकम्मल किया है अनिल दोरे, आज के बर्थडे बॉय. और इसके चलते एक और विकेट का पतन. डीजे थँक्यू सो मच. त्याच दरम्यान अरुणदादा वागचौरे खरं तर आमच्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अगदी अरुणदादा आपण या स्पर्धेला भेट दिली, पुन्हा एकदा आपलं सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. खरं तर आज अंकुश सर भरपूर सारे पाहुणे आज व्यासपीठावरती पाहायला मिळतील. सर्वच पाहुणे मंडळींचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. खरं तर JD11 वन फॅमिली आयोजित ही स्पर्धा अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीग अगदी कशेली विभागाचे विद्यमान अध्यक्ष खरं तर उत्तमजी पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम सर्वांनी अफाट मेहनत घेतली. सर्वांचा मनपूर्वक आभार. जिया सभी का शुक्रिया अदा करेंगे ज़रूर, क्योंकि आखिरी टप्पे में ये मुकाबला आ चुका है. सुपर 8 के मुकाबले बहुत ही बेहतरीन तरफ अब बोर्ड लेते हुए गेंदबाज तैयार है. गेंदबाजी की ट्रैप में सूरज को पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की थी. एक गेंद भी निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी आपण पाहतात 82 धावा संख्येचा पाठलाग करणारा संघ सध्या तरी धावांसाठी संघर्ष
करत असताना यॉर्कर लेन खोदून खेळलेत, फटका चांगला आहे परंतु व्ही शेपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मिळेल ती एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतात संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात, परंतु या अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर ओव्हरची सुरुवात अंकुश सर विकेट न झाली, परंतु तदनंतर धाबा देखील आल्यात. यॉर्कर लेन हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये इथे, हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी ए ब्रदर्स सध्या तरी चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल स्ट्राईक वरती बॅटर नरेश. इथे यस बॅटची एज, पंचांचा फिंगर अप, मोठा धक्का सध्या लागला जातोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना श्री खेर माता 11 या संघाला फलंदाज पाहिला तर या ठिकाणी नरेश त्याला परतावं लागेल पवेलियन मध्ये. हा मोठा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहा एक प्रेक्षणीय मॅच आज पाहायला मिळेल आदिवासी रायगड विरुद्ध आदिवासी ठाणे. जर या दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत, जे कोणी खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज दूरवरून खेळाडू पाहायला मिळतील. अगदी सुनील शीद एक वेगवान गोलंदाज, वेगाचा बेतात बादशाह, मॅन फ्रॉम साफीवाडी, त्यांचं इथे आगमन झालंय. टीम ठाणेमधून त्यांना पाहू शकता. अगदी आज सर्व स्टार कास्ट पाहायला मिळेल. ठाणे रायगडमध्ये जे आपले आदिवासी स्टार आहेत ते सर्व या मैदानावरती चमक असताना पाहायला मिळतील. इथे फटका फसलाय, झेलची संधी, लॉंगॉनला खेळाडू आहेत, जज करतायत, जजमेंट अप्रतिम, ग्रीप चांगले केलंय आणि इथून आणखीन एक लगातारचा धक्का लागला जातोय. बॅटिंग करत असताना श्री खेर माता प्रसन्न 11 संघाला फलंदाज इथे आपण पाहिलं तर अविनाश, त्याचा झालाय नाश, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेसाठी सह्याद्री प्रीमियर लीगसाठी जज खरं तर आम्हाला देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केले. सर्वांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. अगदी जनार्दन पाटील साहेब, तदनंतर दिलीप पादीर, तदनंतर तातो कवटे साहेब, तदनंतर डामसे साहेब, तदनंतर दिनेश रसाळ साहेब, तदनंतर अनंता भांगारे, तदनंतर निरूपण तुंगे साहेब, जनार्दनजी लोबी साहेब, या सर्वांनी मात्र आर्थिक सहकार्याने आम्हाला सहकार्य केले. सर्वांचा मनापासून आभार. कैलासजी कवटे, सर्वांचा आम्ही खरं तर आभार व्यक्त करू. तदनंतर अविनाश वाघ अँड कुमार, दोघांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. जाऊयात मैदानाच्या आत. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. इथे बॅकफूटवरती आल्यानंतर कट केल्या, बॉलला पाठवले डीप कव्हरमध्ये. तिथे खेळाडू उपस्थित ऑन द अगदी स्टंपवरती हा थ्रो, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आहे. तिथून सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्या पुढे नेण्याचं काम इथे आपण पाहतोय. त्याच दरम्यान जॉन्टी, खरं तर एक मोठे नाव उरण तालुक्यातील, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अगदी जॉन्टी प्रवीण वाघमारे यांचा खरं तर मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे. येस थँक्यू प्रसाद. धाबा धावफलकावरती आपण पाहतोय 20 धाबा. अगदी धाबा कुठेतरी थांबल्या गेल्यात प्रसाद. आपण पाहतो तिसरं षटक प्रगतीवरती या वेळेस मात्र 38 मध्ये डायरेक्ट हिट झाले असते तर नजदीकी मामला पाहायला मिळाला असता, परंतु इथून सुग्रुप पोहोचलाय क्रीजवरती फलंदाज आणि इथून सिंगल धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने संघ टोटल जाऊन पोहोचला 21 वरती. संघ बॅटर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाबा कुठेतरी येत नाहीयेत. यावेळेस चांगला फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पासून मात्र या ठिकाणी थोडीच मिसफील्ड झाली आहे. बॉल सीमारेषा पार, धाबा मिळतील 4. हा येतोय
षटकार पाहायला मिळतोय. इकडनं दिसलं नाहीये, त्यामुळे 6 धाबा या चेंडूवरती आणि या षटकाराच्या मध्ये संघ जाऊन पोहोचतोय 27 वरती. येस, आत्ताचा हा चेंडू पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी अगदी बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. मागील चेंडूवरती षटकार जरूर पाहिला, परंतु या चेंडूवरती कमबॅक करत असताना गोलंदाज आज प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहू शकता हा फटका प्रतिम बॉलला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला हा चेंडू जातोय. खरं तर महादूच्या बॅटमधून बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा. अगदी आज प्रेक्षणीय मॅच आदिवासी ठाणे विरुद्ध आदिवासी रायगड संघ असेल, तर दोन्ही टीमचे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वच खेळाडूंना विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. आदिवासी रायगड टीमचे कॅप्टन मोहन पारदे यांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. व तदनंतर अनंता गावंडा यांनाही विनंती असेल, टीम ठाणेला लीड करत आहेत त्यांना विनंती असेल आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. सर्वच खेळाडूंना विनंती असेल की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या 3 षटकांमध्ये 33 बनल्या गेल्या 3 विकेटच्या नुकसानात, परंतु आता इथून शेवटचं आणि अंतिम षटक आहे. या अंतिम षटकात किती धावा बनल्या जातील, इथून टार्गेट दिलं जाईल, परंतु टार्गेट किती धावा संख्येचं असेल. गोलंदाज राहुल आहेत, अगदी डावकरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या खोऱ्यानं धावा जमा करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी चंद्रकांत होते ऑन साईडला फक्त फ्लिक केलं होतं, परंतु या चेंडूवर ते पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 34 रन्स 34 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकात राहुलला मात्र 5 रन केले जात आहे. समोर चेंडू होता, वळण देण्याचं काम, अप्रतिम टप्पा होता. कंट्रोल गोलंदाजी काय असते ती मात्र राहुल शेवटच्या षटकात दाखवत होता. अगदी शेवटच्या षटकात चांगली कामगिरी करत असताना राहुल कंट्रोल गोलंदाजी डॉट बॉल. इथे समोर होता, इथे लॉफ्ट केलाय बॅटच्या रेडार मध्ये बॉलला पाठवलाय वन्स अगेन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. अगदी इथून पाहिलं तर षटकार पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात खरं तर फलंदाज नेहमीच प्रयत्न करतात की मोठे मोठे फटके यावे, आणि सध्या तरी ते मोठे फटके मात्र खेचत असताना फलंदाज महादू यांना आपण पाहतोय. महादू चांगली बॅटिंग करत असताना उर्वरित आता शेवटचे 3 चेंडू राहिले आहेत. टीमची टोटलचा विचार केला तर जाऊन पोहोचली ती 40 या धाबासंख्येवरती. आत्तापर्यंत सर 40 धावा बनल्या गेल्या. 4 षटकांमध्ये जो सन्मानजनक स्कोर पाहिजे होता तो स्कोर आत्तापर्यंत इथे लगावला गेलाय. वन्स अगेन पुन्हा एकदा क्या बात आहे, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. आता मात्र व्ही शेप मध्ये बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. अगदी इथून 1 डाऊनचा खेळाडू पूर्णपणे जबाबदारी होती महादूवरती, आणि ती जबाबदारी मात्र प्रामाणिकपणाने पार पाडली जाते. इथे गॅप शॉट सिलेक्शन, बॉलला पुन्हा पाठवलाय पुन्हा विषय मध्ये. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बॉल फरार, सीमा पार, 4 धावा चौकार. थँक्यू. 3 षटकांमध्ये धावा बनत नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकात गोलंदाज राहुल सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवट गोड करता आलं नाहीये.
ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, इथे झीलची संधी यष्टांचा मागे. बड्डी बॉय सध्या कॅच जज करतायत. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. पाहता पाहता षटक क्रमांक 14 ही संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये धावा जमा करण्याचं काम केलं जात आहे. बॅटिंग करत असताना टीम श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाच्या वतीने तब्बल 50 धावा जमा झाल्यात. 51 धावा संख्येचा टार्गेट ए ब्रदर्स या संघाला. येणारे 24 बॉल 50 धावा संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला अर्जुन रामदास 11 संघ थँक्यू सो मच. खरं तर देणगीदार त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. पाहिलं तर नारायण कडाली साहेब त्यांच्या वतीने देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं गेलं. तदनंतर नितीन सावंत साहेब त्यांच्या वतीने आम्हाला सहकार्य लाभलं गेलं. तदनंतर तुषार यांच्या वतीने आम्हाला जी ठाणे रायगड जी प्रेक्षणीय मॅच आहे त्या मॅचसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे, त्यांनी सौजन्य केले त्या ट्रॉफीचं. खरं तर तुषारांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. व तदनंतर चांगो लोभी कमलाकर लोभी यांच्या स्मरणार्थ मात्र त्यांनी देखील आम्हाला खरं तर सहकार्य केलं, त्यांचं मनापासून आभार. आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सर्व ट्रॉफ्या रामदास डुमना सरांनी आम्हाला इथे त्यांनी खरं तर सपूर्द केल्यात, त्यांचा मनापासून आभार. व तदनंतर या स्पर्धेत आपण खरं तर जी पाण्याची सोय ज्यांनी आम्हाला करून दिली, खरं तर जानू कवटे जे रामाचेवाडीचे आहेत त्यांनी आम्हाला खरं तर या स्पर्धेत जेवढे पाणी लागेल पिण्यासाठी सर्व पाणी मात्र त्यांनी उपलब्ध करून दिले, त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. तदनंतर या स्पर्धेसाठी जी आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पाहतोय ती ट्रॉफी खरं तर आम्हाला सपूर्द केली माननीय श्री कुमार शेळके साहेब, त्यांनी मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सपोर्ट केली, त्यांचा मनापासून आभार. तदनंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुलसीरामजी निरगुडे साहेब, त्यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला सपोर्ट केली, त्यांचा मनापासून आभार. व तदनंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पाहिलं तर SK दादा यांनी आम्हाला ही तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली, त्यांचंही मनापासून आभार. व तदनंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतोय ती कांता पादीर यांनी आम्हाला दिलेली आहे. या सर्व देणगीदारांचा मनापासून आभार. व तदनंतर मॅन ऑफ द सिरीज जी आपण सायकल पाहतोय ती सायकल देण्याचं काम मात्र खरं तर आमचे मान्यवर भरत शीत साहेब त्यांनी आम्हाला या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज सायकल दिलेली आहे, त्यांचं मनापासून आभार. व तदनंतर मॅन ऑफ द मॅचसाठी जे आपण ट्रॉफ्या पाहत आहेत त्या सर्व ट्रॉफ्या योगेश दादा कवटे यांनी आम्हाला सपोर्ट केल्या, त्यांचं मनापासून आभार. व तदनंतर या स्पर्धेमध्ये लागण्यासाठी खरं तर या स्पर्धेसाठी जेवढेही सन्मानचिन्ह लागतील ते सर्व सन्मानचिन्ह देण्याचं काम माननीय श्री भगवान भगत साहेबांनी केले, त्यांचं मनापासून आभार. व तदनंतर रामदासजी केवारी या दोन्ही मान्यवरांच्या वतीने आम्हाला सन्मानचिन्ह लाभले गेलेत, दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार. व तदनंतर दीपक शेठ भोईर आणि देवीदास निरगुडा साहेब याही मान्यवरांचा आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले गेले. सर्वच मान्यवरांचं सर्व देणगीदारांचा आम्ही सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे टॉप 8साठी. खरं तर टॉप 8मधील हे सामने पाहतोय, परंतु आता इथून टॉप 4साठी लढाई पाहायला मिळेल. एका बाजूला श्री खेरमाता प्रसन्न 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ए ब्रदर्स, अशा रीतीने हा सामना पहिल्या सत्रामध्ये अंकुशर 50 बनल्या गेल्या, 51चा टार्गेट. इथे चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल पाहूया पुन्हा एकदा. गेम ऑन. दोन्ही संघाने देऊयात सह्याद्री प्रीमियर लीग अर्थातच SPL साठी खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल समोर होता, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅटची आतली एज होती, नशीब ऑन राहिले. जवळपास इष्टांपासून जाणारा हा चेंडू होता, परंतु कोणत्याही प्रकारचा नुकसान झाला नाही. पहिलाच बॉल निर्धाव. दोन्ही संघ पहिल्याच बॉलवरती कोणत्या प्रकारची घाईगडबडी करत नाहीयेत. खरं तर दोन्ही संघ 0पासून सुरुवात करतात. ऑन साईडला फटका दमदार आहे, डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. शेवटच्या मुवमेंटला प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नार्थी परमेश्वर, परंतु बॉल खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, चौकार. येस थँक्यू सो मच डीजे. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला अर्जुन रामदास 11 संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जितेश स्टार संघ आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. शेवटचा पुकार असेल जितेश स्टार आणि अर्जुन रामदास 11 संघ.
येस, या ठिकाणी डान्सर यांचं देखील आगमन झालंय. कालच्या दिवसात अंकुश सर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली झाली, परंतु आज पुन्हा एकदा त्यांचं इथे आगमन. मॅच ऑन. लगातार आपण पाहतात 2 चौकार पाहायला मिळाले. दमदार सुरुवात अविनाश यांच्यावरती सध्या तरी आक्रमण केले जात आहे. P1 मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग पाहिजे तशा प्रकारची बॅटिंग करत असताना सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन केली जात आहेत, परंतु इथून पुन्हा एकदा ऑन साईडला सरळ रेषेत खेळण्याचा मानस होता, परंतु अगदी बॅटच्या टॉप एजवरती हा चेंडू खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर घरंगळत राहिलाय. तिथे कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आज प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी भरपूर सारे पाहायला मिळतात. JD11 वन फॅमिली पेव्हिलियन देखील आपण पाहतात पूर्णपणे भरलं गेलंय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. इथे मिस टायमिंग फटका ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरवरची चेंडू आणि इथून आपण पाहतात स्वतः गोलंदाजांना जेज केले ही कॅच. पहिलाच धक्का लागतोय बॅटिंग करत असताना AA ब्रदर्स या संघाला फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. चला, जितेश स्टार संघाचे कॅप्टन संजय येस अर्जुन रामदास 11 टीमचे संजय पादीर जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण या टॉससाठी. चला, या संजय पादीर जे अर्जुन रामदास 11 टीमचे कॅप्टन आहेत लगेच टॉससाठी यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल दोरे यांना आपण पाहतोय. बर्थडे बॉय आहेत, आजचा स्पेशल दिवस स्पेशल बनवण्याचं काम करतील का. फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. येस, पहिल्याच बॉलवरती अनिल दोरे यांनी आपलं वैयक्तिक खाते इथून ओपन केलंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर 9 धावा, 51 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा. आता इथून उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. 18 मध्ये अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 14च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. मॅच ऑन. तिथे टॉस देखील केला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बाजूला अर्जुन रामदास 11 टीम आणि जितेश स्टार. टॉस जिंकलाय अर्जुन रामदास 11 संघाने आणि फील्डिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. इथून होणारे सर्व सामने हे 4-4 षटकांचे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मोहन आहे. तिथे फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सध्या तरी अनिल दोरे की अगदी सातत्याने मोठ्या फटक्यांचे प्रयत्न करतायत, परंतु या चेंडूवरती नशीबवान. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली. इथे फटका अप्रतिम. व्हॉट अ शॉट. पंच केल्यानंतर बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला. अगदी अशा प्रकारचे फटके खेळणं कठीण काम असतं, परंतु इथे अगदी सहजासहजी फटका खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक होता. शॉर्ट ऑफ लेन बॉलवरती अगदी चाबूक शॉट आणि बॉल सीमारच्या पलीकडे 6 धाबा. थँक्यू सो मच डीजे. अर्जुन रामदास टीमचे कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावरती. अर्जुन रामदास 11 टीमचे कॅप्टन आपण या. अगदी अप्रतिम फटका होता. ॲक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मजा आली. शेवटपर्यंत बॉल येण्याची वाट पाहिल्याने त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील इथे केली जातीये. अगदी या ठिकाणी आपण पाहताय दोन्ही पंच एकमेकांसोबत आता चर्चा करतील. जो काही निर्णय येईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. जो काही निर्णय येईल त्या निर्णय मात्र दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. दोन्ही पंचांचा विचार केला तर DK पॅनलच्या वतीने ते दोन्ही पॅनल आहेत. अगदी DK पॅनल म्हटलं तर प्रत्येक विभागामध्ये चर्चेत असलेले हे नाव अर्थातच DK पॅनल. मग
सुधागड पाली असो, तदनंतर खोपोली असो, निरल कर्जत, वांगणी बदलापूर असो, आणि या पंचांचा इथे फिंगर अप. इथे फलंदाज बाद आहेत, बॅटची एज. आणि आता पंचाने मात्र एकमेकांसोबत चर्चा केली, चर्चेनंतर आलेला हा निर्णय. यस, फलंदाज बाद आहे डीजे. येस, थँक्यू सो मच. अगदी डीजे. खरं तर या ठिकाणी आपण डान्सर यांना पाहतायत. अगदी कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण जे व्यासपीठासमोर डान्सर आहेत त्यांना देखील आपण फोकस करायचा आहे. येस, डान्सर इथे आपले कलाकारी दाखवत असताना अगदी डान्सरसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. कालच्या दिवसात देखील चांगली कामगिरी, आणि आज देखील फायनल डे, आणि आज देखील त्यांच्या वतीने आपण पाहतोय चांगला डान्स केला जातोय. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. सध्या तरी इथे गोलंदाजी चांगली होते, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम इथे गोलंदाज मोहन करतोय. अगदी एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर केलेला हा कमबॅक, सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. सिंगल मिळाली, सिंगलच्या मदतीने 17 धाबा फलकावरती आहेत. 51 धाबा संख्येचा टार्गेट चेस करायचा आहे, हे देखील मनामध्ये ठेवायचं आहे. जिद्द, चिकाटी मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावे लागेल. प्रयत्न सुरू आहेत, परंतु मोठे फटके सध्या येत नाहीयेत. इथे डायरेक्ट हिट, परंतु ओव्हरथ्रो होतोय. ओव्हरथ्रोच्या धाबा मिळतील का? यस, इथे जिथे एक धाव होती तिथनं 2 धावा बनवल्या गेल्या आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथून 2 धावा मिळतील. सिंगल डबलच्या जोरावरती सामना पुढे नेण्याचं काम सध्या दोन्हीही बॅटर करतायत. यस, त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री अप्पाजी बांगारे साहेब यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. अप्पाजी बांगारे साहेब या आपण. इथे फटका प्रतिम आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत दिनेश होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते दिनेश यांच्या वतीने, परंतु या चेंडूवरती एक सिंगल. पाहता पाहता या ठिकाणी षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. आता येणारे समीकरण, येणारे 12 चेंडू आणि 31 धाबा संख्येची गरज आहे डीजे. थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि 31 धावा संख्येची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आता इथून 15-16च्या रिक्वायर्ड रन रेटने धावा कुठून काढाव्या लागतील. बॅटिंग करत असताना ए ब्रदर्सच्या संघाला स्ट्राईकवरती अनिल दोरे बड्डे बॉय आहेत. खास दिवस आहे, खास दिवस बनवावा लागेल, परंतु इथून यस बॅटिंग करत असताना आपण पाहतायत प्रयत्न सुरू आहेत, परंतु पंचांचा इशारा इथे आपण पाहिला तर वाईट बॉल. एक अवांतर पहा, वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे टीमला, परंतु पंचांना अनुमती आहे. पंचांच्या मनामध्ये जर डाऊट असेल तर पंच कोणत्याही मुवमेंटला ते रिव्ह्यू घेऊ शकतात. टीमला फक्त रनआउट आणि बीमरसाठी रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत. वाईट बॉल. 12-30चं समीकरण. ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल पाठीमागे जातोय अगदी एस्टांच्या मागे. फाईन लेगला तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते. सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी तुमचे 99% खरं तर मेहनत आणि 1% तुमचा लग तुमच्या पाठीशी असणं फार महत्त्वाचं आहे. ऑनसाइडला खेचून मारलाय, डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. अगदी या ठिकाणी प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांनी जर का आयवा कॅच इथे स्वीकारली तर SK सुरेश दादा केबर यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. प्रत्येक आयवा कॅच तुम्ही स्वीकारा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज SK अर्थातच सुरेश केबारी सरांच्या वतीने.
ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू पोहोचतोय. जजमेंट अप्रतिम, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल इथे कॅच पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. धक्का या ठिकाणी दुसरा लागतोय, तिसरा धक्का लागतोय अनिल दोरे यांच्या वतीने. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील पाहायला मिळतात. आता सध्या तरी हा सामना फसला जातो की काय. या षटकात धावा येणं महत्वाचं आहे, परंतु विकेट येत आहेत. सध्या तरी गाडी उलट्या दिशेने धावते असं म्हणायला काही हरकत नाहीये. विकेट आल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आल्यानंतर मात्र सध्या तरी दबाव निर्माण होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित 8 चेंडू आहेत. 8 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 28 धावासंख्येची गरज, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू महत्वाचा. हे षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकात धावा येणं महत्वाचं आहे, परंतु सध्या तरी डॉट पर्सेंटेज येत आहेत. इथे गोलंदाजी करत असताना नरेश सध्या चांगली कामगिरी करतोय. मोठ्या फटकांपासून समोरील टीमला थांबवण्याचं सातत्याने डॉट पर्सेंटेज. शेवटचा बॉल. आताचा हा चेंडू सोडून दिलाय. मैदानाच्या आत घडते काय. डायरेक्ट हिटचा इशारा. यस, पंचांचा फिंगर अप. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. यस, व्हाईट बॉल आहे. एक अवांतर धाव देखील मिळेल आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यस, या ठिकाणी वन बाउन्सिंगची देखील आता इथे वॉर्निंग दिली आहे. जर का इथे आणखीन एक बाउन्सर आला तर इथे गोलंदाजाला दंडित केले जाईल. त्याच दरम्यान अमरदादा लंगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे देखील हा निर्धाव चेंडू. इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. आता येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. धावा बनल्या जातील की रोखल्या जातील पुन्हा एकदा पाहूयात शेवटच्या षटकात. तत्पूर्वी जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षा डीजे. थँक्यू सो मच डीजे. शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक. इथे यॉर्कर लेन ऑन साइडला खेळून अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा टॉप एज आणि त्यानंतर यष्टांचा मागे आणखीन एक कॅच मात्र स्वीकारले जाते. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू सो मच. त्या दरम्यान या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी अंकुशजी ठोंबरे साहेब आणि त्यांच्या समवेत राकेशजी कवटे साहेब या दोन्ही मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात. या दोन्ही मान्यवरांचं सध्या तरी आपण पाहतायत सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये खरं तर त्यांचं आगमन होतोय. खरं तर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. या खरं तर या स्पर्धेसाठी आपण अगदी वेळात वेळ काढून आपण भेट देण्यासाठी आलात. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम. खरं तर अंकुशजी यस, 3ही पंचांना सुवर्ण संधी आहे. जो कोणी मैदानाच्या आतमध्ये डान्स करेल
पंचांना मात्र सुवर्ण संधी आहे. त्या पंचांना मात्र सुरेश केवारी सरांच्या वतीने मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मात्र ही सुवर्ण संधी आहे. अगदी गोट्या अंपायर सारखा डान्स मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. संधी आहे, संधीचं सोनं मात्र करावं लागेल तीनही पंचांना. गेम ऑन. सध्या मॅच फसली जाते. 4 बॉल आणि 27ची गरज. कठीण आव्हान आहे, परंतु इथून क्रिकेटमध्ये कायही होऊ शकतो. अशक्य देखील शक्य होऊ शकतो. परंतु इथून या चेंडूवरती एक सिंगल. शेवटचे 3 चेंडू आहेत. मॅच पूर्णपणे फसली. मॅच फसली कुठे? सुरुवातीला चांगल्या धाबा आल्या, परंतु जिथून तिसरा षटक नरेशने फेकला तिथून मात्र कमी धाबा आल्या आणि तिथे खऱ्या अर्थानं फसला. यॉर्कर लेनवरती खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज, परंतु स्वतः गोलंदाज झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॅच ड्रॉप. आणखीन एक सिंगल. मॅच आता इथून दूर झालेली आहे. सिंगलच्या वतीने 26 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूंमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. माफी असावी, 2 चेंडू आहेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. ऑन साईडला मात्र हलक्या हाताने खेळलेत, परंतु या चेंडूमध्ये एकच धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र 27 धावा संख्येवरती. अगदी ए ब्रदर्स सध्या तरी या मॅचमध्ये बॅकफुटवरती पाहायला मिळाले. नॉकआउट मॅचेस आहेत. आता इथून प्रत्येक टीमला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री खेर माता प्रसन्न 11 संघ हा सामना जिंकतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टॉप 4 मध्ये जाणारा हा पहिला संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम ए ब्रदर्स. अगदी सुपर 8 पर्यंत तुमचा प्रवास चांगला राहिलाय. अगदी पुढील सामन्यांसाठी किंवा पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी आत्तापर्यंत चांगला खेळ राहिला. त्याला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे आणि मैदान सोडायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच